पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुकृत शुवर्तमान अध्याय 13 मराठी। लुकृत शुवर्तमान अध्याय 13 लुकृत शुवर्तमान अध्याय 13 पश्चाताप करण्याविषयीचा बोध। पश्चाताप करण्याविषयीचा बोध। त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याचविषयी सांगितले। त्याने त्यास उत्तर दिले, या गालीलकरांनी असे दुःख भोगिले, यावरून दुसऱ्या सर्व गालीलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास खचित सांगतो, नव्हते। तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल। किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते येरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते। तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल। निष्फळ अंजिराच्या झाडाचा दृष्टांत। निष्फळ अंजिराच्या झाडाचा दृष्टांत। त्याने हा दाखला सांगितला। कोणा एकाचे द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते। त्यावर तो फळ पहावयास आला, परंतु त्याला मिळाले नाही। तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, मी आज 3 वर्षे या अंजिरावर फळ पहावयास येतो, परंतु मला काहीच आढळत नाही। ते तोडून टाक। भूमीला उगाच भार तरी का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालेन। मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे। शब्बात दिवशी रोगमुक्त केलेली बाई। शब्बात दिवशी रोगमुक्त केलेली बाई। तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता। तेव्हा पहा, जिला 18 वर्षे विकाराचा आत्मा लागला होता अशी एक स्त्री तेथे होती। ती कुबडी असल्यामुळे तिला अगदी उभे राहवत नव्हते। तिला येशूने पाहून बोलावून म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस। त्याने तिजवर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली। येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, काम करण्याचे असे 7 दिवस आहेत, तर त्यात येऊन बरे होऊन जात जा। शब्बात दिवशी येऊ नका। परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यांनो, तुम्हातील प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाण्यावरून सोडून पाण्यावर नेतो की नाही? ही तर अब्राहमाची कन्या आहे। पहा, हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते। हिला या बंधनातून शब्बात दिवशी सोडविणे योग्य नव्हते का? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याचकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाने आनंद केला। मोहरीच्या दाण्याचा व खमीराचा दृष्टांत। ह्यावरून तो म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे। तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून झाड झाला आणि आकाशातील पाखरे त्या फांद्यात वस्तीस राहू लागली। तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे। ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले। तेने करून शेवटी ते सर्व फुगून गेले। तारण प्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार। तारण प्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार। तो शिक्षण देत देत नगरोनगरी व गावोगावी फिरत फिरत
यरुश्लेमाकडे चालला, तेव्हा कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यास म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जावयाला जोराचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील, परंतु त्यांच्याने जावणार नाही. एकदा घरधण्याने उघडून दार बंद केले, म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून व दार ठोकून म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हास उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही मजपासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे यास देवाच्या राज्यात असलेले व स्वतःस बाहेर टाकण्यात आलेले पाहाल, तेव्हा रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. हेरोदाचे वैर. हेरोदाचे वैर. त्याच घटकेस कित्येक परुषी येऊन त्याला म्हणाले, येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारावयास पाहत आहे. त्याने त्यास म्हटले, त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा, मी आज व उद्या भूते काढितो व रोग बरे करतो, आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे चालले पाहिजे, कारण यरुश्लेमाबाहेर संदेष्टाचा नाश झाला असे भावयाचे नाही. यरुश्लेमाची स्थिती पाहून केलेला विलाप. यरुश्लेमाची स्थिती पाहून केलेला विलाप. यरुश्लेमा, यरुश्लेमा, संदेष्टांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठवलेल्यास दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवट करते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करावयाचे कितीतरी वेळा माझ्या मनात आले आहे, पण ते तुमच्या मनात आले नाही. पहा, तुमचे घर तुम्हाकरता ओसाड असे पडले आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या नामाने येणारा तो धन्यवादित असे म्हणाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणारच नाही.